select some of the students which you're going to train in Gujarat, right? So I wish them luck, prosperity, उनका भी करियर हो जाए, क्योंकि दिव्यांग हो तो क्या क्या हुआ, उनका भी करियर बन सकता है। बहुत सारे आजकल होटल्स में भी ऐसे दिव्यांग लोगों को रखा जाता है नौकरी पे। बहुत सारे वेटर्स होते हैं जिनको सुनाई नहीं देता है, जिनको उनको रखा जाता है उधर, हाउस कीपिंग में रखा जाता है किसी भी चीज के लिए। तो मुझे अच्छा लगता है, आय फील सो प्राऊड की त्यांना आज नोकऱ्या मिळत आहेत पंचतारांकित हॉटेल्समध्ये। ही फार चांगली गोष्ट आहे आणि त्यांचाही करिअर होऊ शकतो। नाहीतर आजपासून 30 वर्षांपूर्वी किंवा 40 वर्षांपूर्वी असं जर दुर्दैवाने एखाद्याच्या वाट्याला आलं तर त्याला काहीच भविष्य नव्हतं। बट टुडे दे हॅव अ ब्राईट फ्युचर and people like you give them that bright future. So once again I thank everyone and even the people who have gathered, because तुमच्यामुळेच या कार्यक्रमाला शोभा येणार। दीपाताई मला म्हणाल्या की लवकर आलात तर ऑडियन्स मिळेल। मी म्हटलं ऑडियन्सची काही गरज नाही, मी फक्त प्रोत्साहन द्यायला आले, कारण ऑडियन्स देवाच्या कृपेने ऑडियन्सने मला सोडलेलं नाहीये। आजही मी शाश्वत आहे। आय एम रेलिव्हंट बिकॉज ऑफ माय ओन हार्डवर्क अँड बिकॉज ऑफ द वर्क आय डू इन द इंडस्ट्री अँड बिकॉज यू हॅव अप्रिशिएटेड दॅट वर्क. Recently I was in Marathi Big Boss, so I have met all kinds of people there, hot-tempered, ill-mannered, all kinds of people. People have fought with me, but I have taken it in my own stride. I didn't shout at them, I didn't abuse them. I think that way I have been a winner, though I didn't win the trophy. ट्रॉफी जरी जिंकली नाही तरी मी माझं मन जिंकलं असं मी म्हणेन, आणि ते फार महत्त्वाचं आहे. कारण अनेक वेळेला जा 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 तुम्ही काय समजता स्वतःला असं कोणी आपल्याला बोललं तर आपल्याला असं वाटतं आपण अपमानित होतो. पण असं अपमानित व्हायचं काही कारण नाही, कारण आपण समजायचं की त्याला शिष्टाचार नाही आहेत, त्याला मॅनर्स नाही आहेत म्हणून तो असा बोलतो. त्याला बिचाराला संस्कारच मिळाले नसतील तर तो असाच बोलणार. त्यामुळे आपण त्याला शांत शब्दामध्ये जे ऐकवायचं ते ऐकवू शकतो. आवाज चढवूनच बोलायला पाहिजे असं काही नाही आहे. ऑफकोर्स याचा अर्थ असा नाही की मी सगळ्या माझ्या षडरिपूंवर विजय मिळवलेला आहे असं नाही आहे, पण तरीसुद्धा मी शांत राहू शकते अशा सिच्युएशन्समध्ये किंवा अशा प्रसंगी. हे माझ्या लक्षात आलं बिग बॉसमध्ये आणि मला आनंद झाला. तर बऱ्याच फॅन्सची इच्छा होती की मी बिग बॉसमध्ये जावं, म्हणून त्यांच्यासाठी मी गेले, माझ्यासाठी नव्हेच, कारण मला कधीच बिग बॉसमध्ये जायचं नव्हतं. पण सगळे फॅन्स मला म्हणायचे तुम्ही जायला पाहिजे, तुम्ही जायला पाहिजे. माझे हितचिंतक मला म्हणायचे, म्हणून मी तिकडे गेले. धन्यवाद. मी फार बोलले असं मला वाटतं, कारण तुम्हाला तिकडे भयंकर ऊन लागतंय, जरी मी इथे सावलीत असले तरी सुद्धा. त्यामुळे मी आता तुमचं जास्त सहनशक्तीची वाट बघणार नाही. तसंच दीपाताई, त्यांची फॅमिली, गणेशजी, सगळ्यांना मी खूप धन्यवाद देते. आणि गणेशजी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत. खरोखर प्रत्येक कार्यक्रमाला ते जातीने हजर असतात. इतकं सोपं आहे का? माझा नवरा तर कधी येतच नाही. तो मला म्हणतो माझं काय काम आहे तिकडे, मी कशाला येऊ, आता यांचं तरी काय काम आहे इकडे, पण तरी ते आलेले आहेत. हे फार चांगली गोष्ट आहे. आणि त्या BJPच्या कार्यकर्त्या आहेत, त्यांना मी चांगलं भविष्य त्यांच्यासाठी, म्हणजे ज्या महत्त्वाकांक्षा तुमच्या आहेत राजकीय, त्या सगळ्यांना ईश्वर बळ देवो अशी मी प्रार्थना करते. सगळ्या गोष्टीला ते म्हणतात ना, मॅन प्रपोजेस बट गॉड डिस्पोजेस. खरं सगळं जी श्रींची इच्छा आहे तेच होतं. त्यामुळे त्या श्रींच्या इच्छेचं तुम्हाला पाठबळ लाभो. आणि तुम्हा सगळ्यांना मी खूप सुयश चिंतिते, खूप आरोग्य चिंतिते, कारण आरोग्य फार महत्त्वाचं आहे. आरोग्याची हेळसांड करून नाही चालणार. विशेषतः महिलांना मला हे सांगायचं आहे, आपल्या आरोग्याची काळजी घ्या, स्वतःला जपा, कारण स्वतःला आपणच जपतो, दुसरे कोणी नाही जपणार. आपल्याला काही लागलं, खुपलं, दुखलं तर त्वरित डॉक्टरकडे जा, किंवा जी शिबिरं असतात सगळ्यांचीच ऐपत असते असं नाही. आजकाल टेस्टना खूप पैसे लागतात.
पण दीपाताईंसारख्या सामाजिक राज्यकर्त्या आहेत, त्यांच्याकडे जा आणि तिथे आपली व्यथा तुम्ही मांडू शकता. तर धन्यवाद मित्रांनो. थँक्यू सो First मच. call for age group 13 to 16 years, running long jump, HI final. थँक्यू सो मच फॉर हॅव्हिंग मी This is हिअर. first call. धन्यवाद. Age group 13 जय to हिंद, 16 years, जय महाराष्ट्र. HI final.